नमस्कार. आम्ही सारे खळीच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला आठवतं का अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत ज्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे, म्हणजे जी मुलगी लग्नाळू आहे, तिला स्वयंपाक करता येणं अतिशय आवश्यक होतं, नाही का? म्हणजे नवरा मुलगा घरी गेल्यानंतर किमान तिच्या हातचे कांदे पोळी तरी मिळायला पाहिजेत असं सासू सासऱ्यांना वाटायचं. आणि त्यानंतर मग जर गुळपोळी असेल, पुरणपोळी असेल तर मग काय सोनं पिवळं. हल्ली परिस्थिती जरा बदलत चाललेली आहे, नाही का? म्हणजे मला तर आता भीती वाटायला लागतेय की बघायला गेल्यानंतर वधू पक्षच विचारतो की काय वर पक्षाला, तुमच्या मुलाला जेवण बिवण बनवता येतं ना? नाही, नसेल बनवता येतं आत्ता सांगा, तसं असं वगैरे होतंय की काय? नाही, पण खरं सांगू का, मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की जे चाललंय ते बरं चाललेलं आहे. म्हणजे दोघांनी सगळं बनवता येतं जेवण, हे माझ्यासाठी एक आशादायी चित्र आहे. म्हणजे दोघी सगळी घरातली कामं वाटून घेत आहेत. म्हणजे स्वयंपाक करणं, गाडी चालवणं, बँकेची कामं करणं, रेशन बिशन, ही सगळी कामं 50-50 वाटून घेत आहेत. चांगली आहे ना गोष्ट? असंच एक कपल आपण इथे आमंत्रित केलेलं आहे जे सगळी कामं व्यवस्थित वाटून घेतात. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार योगेशजी. नमस्कार. सायली, तुझे स्वागत. तुमचंही छोटी, तुमचंही मनापासून स्वागत. सध्या मला सांग, तू राहतोस कुठे? हल्ली मी पुण्यात असतो. पुण्यात? बरं, म्हणजे ओरिजिनल कुठला आहेस? मूळचा मी आर्णी, यवतमाळ जिल्हा. यवतमाळ. बरं. आणि तू? मी चंद्रपूर. यवतमाळ चंद्रपूर किती आहे साधारण? 3 hours. 3 ते 3.5 तास. बरं. मी आपला सहज हिशोब मांडला, बाकी काही नाही. बरं, तुझा व्यवसाय काय आहे? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता गेले 9 ते 10 वर्ष मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत आहे. बरं. आणि तू? मी जॉब करत होते, पण आता हिच्यामुळे घरी आहे सध्या. बरं. म्हणजे तुझं शिक्षण काय कुठपर्यंत झालं? माझं बीटेक झालंय, MBA झालंय. बीटेक MBA. बरं. आणि लग्न किती वर्षापूर्वी झालं? 5 वर्ष झाले. 5 वर्ष लग्नाला झाले. ओके. बरं, मला सांग, खाण्यापिण्याच्या आवडी साधारणपणे, आता तुम्ही विदर्भात आहात, विदर्भात म्हटलं जरा असं चमचमीत, सगळं चमचमीत असतं. म्हणजे गोड तिथे फार नसतं, म्हणजे संत्र्याच्या बर्फ्या सोडलं तर बाकी काही नसतं. पण तिखट हा प्रकार तिकडे आहे. हो. पण पुण्यात तू 9 ते 10 वर्षापूर्वी पुण्यात आलायस, बरोबर? पुण्यातलं खाद्य संस्कृती वेगळी आहे, जरा सपक तिथे असतं. पुण्यात आल्यानंतर तू एकटाच राहत होतास का? नाही, सुरुवातीला मी मुंबईला होतो आणि लग्नानंतर पुण्यात शिफ्ट झालो. बरं. मग मुंबईत कुठे होतास तू? ठाण्याला. जेवण तू स्वतःच बनवायचा? बरेचदा. तेव्हापासून तू स्वतः जेवण बनवतो? हो. बरं. आणि लग्नाच्या वेळी ही जेव्हा लग्न करून जेव्हा आली पुण्यात, तेव्हा हिने पहिला कुठला पदार्थ बनवला होता? फारच कठीण प्रश्न. बरं. तुला काय आठवतं का, तू बनवला होतास की नाहीस? चहा तरी? नाही, चहा तर अजिबात नाही यायचं. चहा अजिबात यायचं नाही? कारण पितच नाही चहा. हा पितच नाही. पण तुझं काय? नाही, मी पण नाही पित चहा. तू पण चहा पित नाही? मला वाटतं पाणीपुरी बनवली होतीस का तू? पाणीपुरी बनवली होतीस तू? बरं. पाणी म्हणजे रेग्युलर नळाचं पाणी घेतलं होतंस का कुठलं घेतलं? फिल्टरचं पाणी. फिल्टरचं पाणी घेतलं होतंस. बरं, ठीक आहे. तुला स्वतःला खायला काय आवडतं? व्हेजिटेरियन सगळ्या डिशेस. व्हेज सगळ्या? आणि तुला? मला पण व्हेज. म्हणजे केलेले आवडतात का तू करून घालतेस का? दोन्ही पण. पण शक्यतो करून मिळालं नवऱ्याकडून तर दॅट इज बेस्ट ना. फक्त आवरावरी आपल्या हातात राहते. नाही, पण त्याच्या आधी आणि त्याच्यानंतरचं सगळं मलाच करावं लागतं. हा, म्हणजे तयारी आणि शेवटचं जे फिनिशिंग जॉब तू करायचा, आणि मधला जो माल आहे तो त्याने करायचा. पण मला एक आनंद आहे, तुम्ही दोघेही तुमच्या जबाबदारी वाटून घेताय, 50-50 घेताय. मला सांग, आता तू सध्या तर जॉब सोडलेला आहेस, पण आता काही वर्षांनी आता माझा बिझनेस स्वतःचा प्लॅन करते. हो, कुठला? बुटीक काढायचा प्लॅन करते. बुटीक करते. आणि हिचं नाव काय? सिया. हॅलो सिया. चला, आमचे खवय्ये वाट बघतायत की आता तुम्ही काय बनवून दाखवणार आहात. पहिल्यांदा तू बनवणार आहेस ना? काय बनवणार आहेस? तोंडले आझम. कॅरो चोको बॉल्स. आणि त्यानंतर तू बनवणार आहेस. काय बनवशील? मी चीजी वेजी अफेअर आणि सोपे स्वादिक. ओके, चला आपण जाऊया किचन कडे. नक्कीच. योगेशजी, आपल्या किचन मध्ये आलेले तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. मला सांगा, आपल्या पहिल्या रेसिपीचं नाव काय हो? माझ्या या रेसिपीचं नाव आहे तोंडले आझम. क्या बात आहे. मला त्याचं साहित्य सांगता का? 1 मिनिट. आपण जरा तेल कमी करूया. हा, साहित्य सांगता काय काय आहे? यासाठी लागणारे साहित्य म्हणजे छोटी कोळी तोंडली, शिजलेला भात, ओके, लांब उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओके, ही कांद्याची, आल्याची आणि लसूणची पेस्ट आहे,
बॅडगी मिर्च, त्यांनी रंग छान येतो. त्यानंतर धना जिरा पावडर, हळदी, लाल मिर्च पावडर, मीठ, अख्खे धने, खोवलेले नारळ आणि टोमॅटो प्युरी. क्या बात आहे. साहित्य आपण बघितलेलं आहे. आता हा भात शिजवताना तुम्ही त्यात काय टाकलेलं आहे? मीठ काय नाही? हा नक्कीच. हा भात शिजवताना आपण एक काळजी घ्यायची. भात शिजवताना त्यामध्ये थोडंसं साजूक तूप आणि लिंबू पिळायचं. त्यामुळे भात अगदी खुला होतो आणि शुभ्र सुद्धा होतो. साजूक तूप आणि लिंबू. साजूक तूप आणि लिंबू. साजूक तुपामुळे तो खुला होतो आणि लिंबामुळे त्याला शुभ्रता येते. ओके. आणि तोंडली फक्त उभी चिरून घेतलेली आहे. बाकी त्यात काय केलं नाही. ओके. साहित्य बघितले. आता जाऊया आपण आपल्या कृतीकडे. पण तत्पूर्वी मला विचारायचं वाटतं की हे तुम्ही स्वतःहून बनवायला शिकलात का, कसं काय? हा, अर्थातच. मला लहानपणापासून किचन मध्ये फार आवड. बर. थँक्स टू माय मॉम, माझ्या आईमुळे. आणि त्यामुळेच लहानपणापासूनच मला खूप आवड. आईला प्रत्येक गोष्टी, आई स्वयंपाकात काय करते मध्ये लोडबूड करणं आणि त्यातूनच शिकणं. बर. आणि नंतर मग बऱ्याच गोष्टी अशा झाल्या घरात जी आहे त्यापासून काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह आपण थोडंसं माइंड लावून थोडंसं विचार करायचा आणि वेगळं बनवण्याची आवड. त्यामुळे हे मला इथूनच दिसतंय वेगळं होणार आहे काहीतरी. बरं, आता आपण कृतीकडे जायचं का, काय करायचं मला सांग. हा नक्कीच. सुरुवातीला आपण तोंडली थोडी फ्राय करून घ्यायची आहे. बरं. ती जरा खुसखुशीत कुरकुरीत व्हावी म्हणून. ओके. गॅस मोठा करायचा का? चालेल. हे झालं ना आता? हा, तोंडली झाली. तोंडली तयार आहे. ती आपण डिश मध्ये काढून घेऊया. काय गरम तेलाशी धांदरटपणा करून चालत नाही, शांतपणे घ्यावं लागतं. ओके. आता त्यात काय घालायचं आपल्याला? यामध्ये आता लांब चिरलेला कांदा आहे, तो आपण फ्राय करून घ्यायचा. आणि यामध्ये अख्खी धनी घालायची. अच्छा, त्यातच घालायचं. अरे उत्सुकता म्हणून, तुमचं लग्न काय लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? लव्हिंगली अरेंज. लव्ह आणि अरेंज? ऍक्च्युली हे अरेंज मॅरेज, पण त्यामध्ये लव्ह मॅरेजची ज्या असलेल्या प्रेम आणि ज्या विशेष अट्रॅक्शन आणि संसारातली जी गोडी असते ते सगळं अरेंज मॅरेज मध्ये आलं, म्हणून मी हे लव्हिंगली अरेंज म्हणतो. बर. आधी कोणाला पसंत केलं तुम्ही, तुमच्या बायकोला का बायकोने तुम्हाला? सायमल्टेनियसली म्हणून. सायमल्टेनियसली. हा अक्षरशः म्हणजे जसं आपला पारंपरिक अच्छा प्रथेनुसार पद्धतशीर कांद्या पोह्याचा कार्यक्रम. कांद्या पोह्याचा कार्यक्रम, बैठक. लग्न पुण्यातच झालं का कुठे झालं? नाही, लग्न माझं चंद्रपूरला झालं. चंद्रपूर. हा झाला का आपला आता? होय. डिश मध्ये घेऊयात. ओके. आता बेडगे मिरच्यांचं काय करायचंय? हा, त्या थोड्या आपण फ्राय करून घेऊया. थोडंसं तेल घालू का? चालेल. ह्या कशासाठी असतात? ह्यावरनं गार्निशिंग. तिखटही दिसते म्हणून विचारतोय. हा, तिखट आपण ज्यावेळेस ग्रेव्ही करतो त्यासाठी आपण हे वापरायचं. फक्त गार्निशिंग. गार्निशिंगसाठी. बेडगे मिरच्या जरा तळून घेतलेल्या आहेत. आता पुढे काय करायचं योगेश? आता आपण तोंडल्यांची एक छान ग्रेव्ही बनवून घ्यायची. त्यासाठी काय करायचं? त्यामध्ये मी कांदा, लसूण आणि आलं यांची थोडे फ्राय करून एक पेस्ट बनवून घेतलेली आहे मी. बरं. ती फ्राय करायची. परत आपल्याला फ्राय करायची. हा. किती घालायची झालं? पूर्ण घातली तरी. ओके. ग्रेव्ही बनवण्यापूर्वी कांदा मी थोडासा फ्राय करून घेतलेला होता, कांदा आणि लसूण. त्यामुळे आता लवकरच बनवतो. त्यामध्ये थोडीशी हळद घालतो. अगं थोडंसं तिखट बनवायचं बरं का? नक्कीच. आमच्या विदर्भामध्ये तिखट शौकीन फार असतात. आता काय घालायचं आपल्याला? यामध्ये आता टोमॅटो प्युरी आणि त्यानंतर धने आणि जिरे पावडर. किती? 1 चमचा? ते पूर्ण घातली तरी चालेल.
हे घालू. हा. ही रेसिपी पूर्वापार चालत आली की सुचली तुम्हाला काही? नाही, ही सुचलेली आहे. बर. कारण एकदा मी सहज विचार करत होतो, एका पुस्तकामध्ये कुठेतरी सहज वाचत होतो की जनरली बऱ्याच लोकांना तोंडली, सेफू हे भाजीचे प्रकार आवडत नाही. मग त्यावेळेस मी जर विचार केला, जर थोडंसं आपण जर त्यामध्ये ट्विस्ट जर केली आणि काहीतरी चांगल्या रुचकर पदार्थ जर आपण जर ते जर वापरता आले तर चांगलं होईल. मग सहज मी रेफ्रिजरेटर उघडून बघितला, त्याने भात शिजलेला रात्रीचा मला दिसला आणि तोंडली पण दिसली. मग त्यावेळेस मी म्हटलं चला करूयात एक प्रयोग. आता अजून काय घालायचं त्यात आपल्याला? यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालणार आणि मग पाणी घालणार. पाणी. हा. मीठ घालू? मीठ चालेल. पाणी लागेल ना तो? हा. त्यामध्ये मी तोपर्यंत हे तळलेले तोंडले घालतो. बस बस. ओके. ही आपण तोंडली नुसतीच घेतली, ती शिजवलेली नाही आहेत ना? नाही, मी फ्राय केलेली. हा, फ्राय केली आपण तेवढीच. हो. त्याच्या आधी काय केली? ओके. जास्त चांगले होते, आपण त्याला सुवास म्हणायला पाहिजे. आता ही तोंडल्यांची ग्रेव्ही तयार झालेली आहे. ओके. आता ही आपण सर्विंगसाठी घेऊयात. बर. आता बाउलमध्ये आपण थोडासा आधी भाताचा एक लेअर घेऊयात. एक लेअर भाताचा. ओके. त्यानंतर ग्रेव्ही, त्याचा एक लेअर घालूयात आपण. ओके. वरनं परत एक लेअर भाताचा. आणि त्यानंतर आपल्याला गार्निश करायचं. त्यासाठी आपल्याला तू कांदा जो तू फ्राय केला. केला. ओके. अगदी बरोबर. याचं नाव काय ठेवलं तू? तोंडले आझम. तोंडले आझम असं का नाव ठेवलं? नाही, कारण ज्यावेळेस मसाले वगैरे वापरता येतात भरपूर हा. किंवा वापरायचे असतात, तर मोगलाईची एक विशिष्ट एक कुकिंग स्टाईल आहे. त्यामध्ये भरपूर असे ग्रेव्ही वगैरे पदार्थ त्यामध्ये वापरलेले असतात आणि त्यांचे नाव सुद्धा त्यांच्या भाषेप्रमाणेच त्यांच्या पदार्थाप्रमाणेच भारी असतात. म्हणून म्हटलं तोंडले आझम. त्यानंतर थोडंसं आपण खोवलेलं नारळ. कोथिंबीर घालू का? हा. यामध्ये आपण अनारदाणे सुद्धा घालू शकलो असतो वर डेकोरेशनला, थोडंसं चांगलं लागतं आणि खाताना पण मध्ये मध्ये त्याची चव एक छान लागते. आणि त्यानंतर आपण असं डेकोरेट करूयात आणि तोंडले आझम रेडी. क्या बात आहे. तोंडले आझम रेडी झालेला आहे. तुम्ही उगाच महाराजासारखे बसू नका, उठा आणि लिहायला घ्या साहित्य आणि कृती. तोंडले आझम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तोंडली, शिजवलेला भात, उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट, बेडगी मिरची, धणे जिरे पूड, हळद, तिखट, मीठ, टोमॅटो प्युरे, सुकं खोबरं आणि धणे. कृती: प्रथम तेल गरम करून त्यामध्ये तोंडली परतून घ्यावी. तेलामध्ये उभा चिरलेला कांदा आणि धणे परतून घ्यावेत. बेडगी मिरच्या तळून घ्याव्यात. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हळद, तिखट, टोमॅटो प्युरे, धणे जिरे पूड, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये तळलेली तोंडली आणि पाणी घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. सर्व्हिंग बाउल मध्ये भाताचे आणि तोंडलीच्या ग्रेव्हीचे लेयर्स घालून बिर्याणी तयार करावी. त्यावर तळलेला कांदा,
सुकं खोबरं, कोथिंबीर आणि तळलेली बेडगी मिरची घालून डिश सर्व्ह करावी.